तर धन्यवाद बालाजी या सगळ्या माहिती संदर्भात. वळूया पुढच्या बातमीकडे. सध्या सोशल मीडियावर गिबलीचा जोरदार ट्रेंड सुरू आहे. मात्र अशा सोशल मीडियावरील ट्रेंडच्या आहारी जाणं महागात पडू शकतं, याचा प्रत्यय आता समोर आलाय. गिबली ट्रेंडचा वापर करण्याच्या नादात अनेकांची बँक खाती रिकामी करण्याचा प्रकार नागपुरात समोर आलाय. सायबर गुन्हेगाराकडून गिबलीचा वापर करून अनेकांना जाळ्यात ओढून फसवणूक सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेक अ गिबली फोटो अशा आशयाची एक लिंक पाठवून बँक खाते रिकामे करत असल्याची घटना नागपुरातून समोर आली आहे. गिबली स्टाईल करणाऱ्यांसाठी अनेक जण फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर आलेल्या लिंक ओपन करतात. या लिंकवर क्लिक करतात. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात हे नागरिक अडकतात. त्यामुळे या लिंकमध्ये बँकेला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती विचारण्यात येते. अनेक जण यावेळी माहिती देतात आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत असल्याची तक्रार नागपूर पोलिसांकडे आली आहे. तर आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उदय, तिथे सायबर क्राईमचे गुन्हे जे वाढत आहेत आणि आता जे गिबली फोटोजचा ट्रेंड सुरू आहे, त्यामुळे हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत आहेत. त्या संदर्भात कंप्लेंट देखील पोलीस स्टेशनला आले आहेत. काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? प्रियंका, सुद्धा सोशल मीडियावर जे आहे ते घिबलीचा प्रचंड ट्रेंड आहे. कारण स्पर्धा लागलेली आहे जणू की घिबलीमध्ये कोण आपला फोटोचा कार्टून करेल आणि ते जे आहे ते प्रसिद्धीस देईल, याची स्पर्धा लागली असताना आता या स्पर्धेचं जे आहे ते जे सायबर गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून भांडवल केलं जातं. कारण आपण पाहिलं की सायबर पोलीस जे आहेत ते नागरिकांची फसवणूक करण्यासाठी दरवेळी नवीन नवीन आपल्या याच्यामध्ये बदल करत असतात. आणि आता त्यांनी घिबलीला जे आहे ते लक्ष केलेलं आहे. जे लोक घिबली सर्च करतात गुगलवर किंवा अन्य सर्च इंजिनवर, जे लोक घिबली फोटोसाठी सर्च करतात, त्यामध्ये काही बनावट लिंक्स ज्या आहेत आता ॲड करण्यात आलेल्या आहेत. त्या लिंक्स अशा असतात की मेक इन घिबली अशा आशयाच्या ते लिंक असतात. सामान्य माणूस मेक इन घिबलीच्या नादामध्ये ते उघडतं आणि ते उघडल्यानंतर अनेक वेळा जो आहे तो भ्रमणध्वनी हॅक होतो किंवा त्यामध्ये काही बेसिक माहिती जी आहे ती मागितली जाते. ही बेसिक माहिती दिली की जे सायबर हॅकर असतात ते आपला मोबाईल हॅक करतात आणि आपल्या मोबाईलमधून म्हणजे मोबाईल खात्यामध्ये जे बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत ते इतरत्र वळते करून घेतात. त्यामुळे घिबलीचा हा ट्रेंड सध्या अनेकांच्या जीवावर उठतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण जी माहिती मिळते त्यानुसार नागपूर पोलिसांकडे अशा प्रकारच्या तक्रारी आता यायला लागलेल्या आहेत, ज्यामध्ये नेटवर जे आहे ते घिबली सर्च केलं आणि त्यामध्ये मिळालेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर जे आहे ते बँकेतून लाखो रुपयाचे जे आहे ते लाखो रुपये जे आहे ते काढण्यात आलेलं आहे. फक्त इतकंच नाही तर यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या सोशल मीडियावर देखील काही अशा लिंक्स आहेत की ज्या घिबलीच्या नावाने आहेत आणि जर त्या लिंकला क्लिक केलं तर सायबर हॅकर्स जे आहेत ते बँकेतून जे आहे ते पैसा रिकामा करून घेतात. त्यामुळं या गिबली ट्रेंड्सच्या आहारी न जाण्याचं आव्हान जे आहे ते नागपूर पोलिसांकडून केलं जातं. तर धन्यवाद उदय, दिलेल्या सविस्तर माहिती